यमकवग्गो महाकाल चुल्ल कालची कथा। महाकाल चुल्ल कालची कथा ज्या ठिकाणाची हे जातक कथा आहे, कथा आहे, स्थळ आहे सेतव्य नगरी, या ठिकाणची एक कथा आहे त्या काळातल्या। गाथा अशी आहे, शुभानुपस्सी विहरंत इंद्रियेषु असौत्तम भोजनं हि अमतयु कुसितं हीन वीर्यं तवे पसहत्ती मारो वातो रुक्खं वं दुब्बलं। ही पाली भाषेतली गाथा आहे। याच्यामध्ये अर्थ दिलेला आहे मराठीमध्ये, सर्व काही शुभ आहे असे समजून जीवन जगणाऱ्या, सर्व काही शुभ आहे असे समजून जीवन जगणाऱ्यास, इंद्रियांच्या बाबतीत बेफिकिरीने राहणाऱ्यास, जेवणात संयम न ठेवणाऱ्यास, आळशी व कोणतेही काम न करणाऱ्या माणसास मार उन्मळून पाडतो, जसा जोराचा वारा दुर्बल झाडांना जमीन दोस्त करतो। बघा, थोडक्यामध्ये सांगून दिलं आहे त्याच्यात। आता इथं सविस्तर दिलेलं आहे, गाथा कथा आहे याच्यावर। सेतव्य नगरीमध्ये महाकाल, मध्यकाल आणि चुल्लकाल नावाचे 3 भाऊ व्यापार करून आपले उदरनिर्वाह करीत होते। मोठा भाऊ महाकाल व लहान भाऊ चुल्लकाल वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन गाड्यांमधून सामान आणीत होते व मधला भाऊ मध्यकाल त्या सामानाची विक्री करत असे। एकदा सामान खरेदी करून दोघे भाऊ परत येताना श्रावस्ती येथे काही उपासकांना बुद्धाचे प्रवचन ऐकण्यासाठी जाताना त्यांना पाहिले, तेव्हा महाकालने लहान भावाला, महाकाल नावं कुठले आहे, जातक कथे म्हटले आहे ना आपल्या, महाकाल असे नावं माहीत पडते आपल्याला। आता जे आपल्याला ऐकायला भेटते अलग अलग याच्यामध्ये, तर महाकाल नाव कुठले आहे, बुद्धिझममधले महाकाल नाव आहे। महाकालने लहान भावाला सामानावर लक्ष ठेवावयाला सांगून स्वतः प्रवचन श्रवण करण्यासाठी गेला। तेथे दुःख स्कंद सूत्र ऐकून तथागतांना प्रवज्जा देण्याची विनंती केली आणि महाकालने प्रवज्जा घेतली। लहान भावाची इच्छा नसतानाही मोठ्या भावाच्या आग्रहामुळे चुल्लकालसुद्धा प्रवज्जित झाला, परंतु त्याचे मन त्यात रमत नव्हते। महाकाल साधना करीत करीत अर्हत पदावर पोचला। काही दिवसानंतर तथागत भिक्षू संघासह महाकालच्या सेतव्य नगरीत आले असता महाकालच्या व चुल्लकालच्या पत्नीने सर्वांना भोजनाचे निमंत्रण दिले। तथागतांनी तेथील व्यवस्था पाहण्यासाठी चुल्लकाल त्याच्या घरी पाठवले। तेथे गेल्यावर त्याच्या पत्नीने त्यांच्या अंगावरील काशाय वस्त्र चिवर काढून पांढरे वस्त्र दिले। त्याची बुद्ध धम्म संघामध्ये श्रद्धा नसल्याने त्याने पुन्हा गृहस्थी जीवनात प्रवेश केला। महाकालच्या पत्नीने सुद्धा आपल्या पतीला गृहस्थी जीवनात आणायचे विचार करून दुसऱ्या दिवशी बुद्ध आणि संघाला भोजनाचे निमंत्रण दिले। तथागतांनी तेथील व्यवस्था पाहण्यासाठी महाकालच्या ऐवजी दुसऱ्या भिक्षूला पाठविले। भोजनानंतर महाकालच्या पत्नींनी तथागतांना आग्रह करून भक्तानुमोदन करण्यासाठी महाकाल याला थांबविण्यास भाग पाडले। तथागत आणि भिक्षू संघ निघून गेल्यानंतर इतर भिक्षूंनी जाताना बुद्धांना विचारले की तुम्ही महाकालला थांबण्याची परवानगी कशी दिली? एक दिवस अगोदरच त्याच्या लहान भावाने काश्या वस्त्र काढून गृहस्थी जीवन अंगीकारले आहे,
तेव्हा बुद्ध म्हणाले की चुल्लकाल आणि महाकाल एकसारखे नाहीत. चुल्लकाल विहारात राहूनही सदैव गृहस्थी जीवनाचा विचार करीत होता आणि महाकालने प्रवज्या घेतल्यापासून गृहस्थी जीवन निर्वाण प्राप्तीच्या मार्गातील एका प्रकारचा अडथळा मानत होता. तो आपल्या विचारावर पहाडासारखा ठाम आहे. त्याच्या कोणत्याही वादळाचा परिणाम होणार नाही. महाकालच्या पत्नीने त्याचे जीवन बदलण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्यांच्या प्रयत्नाला न जुमानता तो संघाकडे परत आला. तात्पर्य म्हणजे बा तो त्याच्यामध्ये प्रमाण नव्हता, तो परत आला राहिला. तर त्या काळामध्ये बुद्ध होते. बुद्धाच्या काळामध्ये त्या काळात लाखो लोक जिकडे तिकडे बुद्ध जात होते ना, माणसं महिला सगळे संघाचे सदस्य बनत होते, सम्यक संबुद्ध होते. त्यांना दुःखातून मुक्त व्हायचं होतं. आज आहे का असं? नाही आहे. आज नाही होऊ शकत. त्या काळ तो काळ कसा होता म्हणजे दुःखातून मुक्त म्हणजे काय, जन्म थांबवला होता भगवंताने. येणारी मग पिढीच होणार नाही, थांबला जन्म, लोकसंख्या घटली. आपण काय समजतो का बुद्धाची धम्मबा तवाच मोठा होईल का जेव्हा बा लोकसंख्या वाढल? तसं नाही आहे. बुद्धा धम्म हा दुःख मिटवण्यासाठी आहे. जन्म घेणं दुःख आहे. भगवंतांनी जाणलेलं होतं का जन्म घेणं दुःख आहे बा. जे 12 प्रकारचे दुःख आहे, जाती बी दुःख आहे. पहिलं दुःख जाती, पहिलं दुःख आहे. तर अशा जे 12 प्रकारचे दुःख आहे, भगवंतांनी जाणलेलं होतं का जन्म घेणं दुःख आहे, ते दुःख थांबवावं लागतं. तर भगवंतांनी दुःख थांबवलं. तर भगवंतांनी जाणलं का भविष्य कालामध्ये बा असंख्य प्राणी जन्माला येतील. यांचं काय, मग यांना चांगलं जीवन कंठित करता आलं पाहिजे, सुखाचं जीवन कंठित करता आलं पाहिजे. म्हणून भगवंतांनी काय केलं, पंचशील तयार केले. त्याचं पालन करा, चांगले तुम्ही जीवन जगसा. अधिक चांगलं जगायचं आहे, भगवंतांनी अष्टशील दिले, याचं पालन करा, अधिक चांगले जीवन जगसा. मग त्यांनी 10 पारमी दिल्या, 10 पारमिता दिल्या, त्याचं पालन करा. त्याच्यामध्ये पारमी आहे ना, शील, करुणा, मैत्री, उपेक्षा, दान, या जेवढ्या पारमी आहेत याचं पालन करा. याच्यावर अभ्यास करा, याला समजून घ्या, ते पार करा. ज्याचं जसं जेवढी बुद्धी आहे ते करत राहते. आणि मग भगवंतांनी 4 आर्य सत्य सांगितले. जगात दुःख आहे. पहिलं आर्य सत्य, दुःखाला कारण आहे, दुःख दूर करता येते. आणि दुःख दूर करण्याचा आर्य अष्टांगिक मार्ग आहे. सम्यक दृष्टी, सम्यक व्यायाम, सम्यक कर्मानं, सम्यक आजीविका. या सम्यक ज्या बाबी आहेत त्याच्यावर अभ्यास करा, ते समजून घ्या. आता भगवंतांनी जाणलं का हे एका दमानं बा एकाच वेळेस कोणी समजू शकत नाही. ज्याची जेवढी बुद्धी तो त्या पद्धतीने समजत, ज्याचं जेवढं कर्म तो त्या पद्धतीनं भोगन. मग तो सुखही भोगत, दुःखही भोगत कर्मानुसार. तर भगवंतांनी जाणलेलं होतं का येणाऱ्या काळामध्ये बा खूप लोकसंख्या वाढणार आहे. म्हणून हा धम्म भगवंतांनी निर्माण करून ते सोपून चालले गेले. किती मोठी अनुकंपा केलेली आहे. कोणालाही दीक्षा देण्याची गरज भासत नाही धम्मामध्ये. ते तर आपण चालू केलं आता लोकांनी. भगवंतांनी दुःख नष्ट केलेलं आहे. तर ज्याची स्वतःची इच्छा असते तो धम्मा देते. आपल्या धम्मामध्ये कोणालाही आपण जबरदस्ती देत नाही. ज्याची स्वतःची इच्छा असते त्यानं पंचशीलचं पालन केलं म्हणजे तो झाला बुद्ध. आणि सगळ्याला त्याचं पालन करावं लागते. असं दीक्षा घेणं बा हा तर एक आपला सत्काराचा भाग झाला, आपण करतो म्हणून. जो माणूस या देशामध्ये 5 शीलाचं पालन करते तो बुद्ध आहे. सरळ हिशोब आहे. त्याला दीक्षा घ्यायची गरज नाही. भलाही तो भगवान बुद्धाले त्याला माहीत असो की नसो का भगवान बुद्धाने हे शील दिले आहे बा, पण तो बुद्ध आहे. कारण अनुकंपा त्याच्यावरही झालेली आहे. त्याला माहीतच नाही का हे शील कुठून आलेले आहे म्हणून, पण तो पालन करते म्हणजे तो बुद्ध आहे. कारण बुद्धाचा हा मार्ग आहे. आणि भारतामध्ये जेवढे बी लोक आहेत जे 5 शीलाचं पालन करून राहिले सगळे बुद्ध आहेत. कोणी जाणते, कोणी नाही जाणत, कोणी समजते, कोणी नाही समजत.
आता बौद्ध म्हणजे काय? तर बौद्ध म्हणजे हा धर्म नाही आहे. भगवंतांनी धर्म तयार केला नाही, भगवंतांनी धम्म तयार केला. धम्माचं अपभ्रंश शब्द हा धर्म आहे. धम्माचा अपभ्रंश शब्द हा धर्म तयार झालेला आहे. धम्म म्हणजे जीवन जगण्याची कला, जीवन पद्धती, चांगला विचार जो सगळ्यांच्या अंगामध्ये आहे. ज्यांच्या अंगामध्ये आहे, जे पाचशीलाचं पालन करतात ते बौद्ध आहेत. तर हे लेबल लावण्यासारखं नाही आहे का लावलं बा लेबल मी बौद्ध आहे बा, असं नाही आहे. जो पाचशीलाचं पालन करते तो बौद्ध आहे. आता त्यांना स्वतःला लावून घ्यावं नाही लावून घ्यावं त्याचा ते अधिकार आहे तो, पण तो बौद्ध आहे. आता बौद्ध कसा? पाचशीला संविधानामध्ये आहे ऑलरेडी. हिंसा करू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये, खोटं बोलू नये आणि कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नये, त्याच्यात आहे ते. आता हे बौद्ध हे झाले नाही पाहिजे म्हणून व्यसनांचं प्रमाण पुऱ्या देशात वाढलेलं आहे मोठ्या प्रमाणात. कसं षड्यंत्र आहे. दारूचे दुकानं आहे पुऱ्या भारतभरामध्ये, लायसन वाटलेलं आहे त्याच्यावाले, आहे का नाही? कुठं लिगल आहे, कुठं अनलिगल आहे, पिऊन राहिले. म्हणजे बौद्ध होण्यापासून दूर आहेत ते. बुद्धापासून ते काय दूर आहेत, नशा करून राहिले. मग कोणी बिडी पिते, कोणी सिगारेट पिते, कोणी खर्रा खाते, कोणी गुटखा खाते. म्हणजे स्लो मोशन पॉयझन देणं चालूच आहे. कोणी नशीनं दात घासते. म्हणजे बुद्ध होण्याच्या मार्गावर आहे बघा, पण दूर. नशा केला दूर झाला, मग सोडला झाला बुद्ध. अजून नशा केला, बुद्धापासून दूर. कधी जवळ जाते, कधी दूर जाते. कधी बुद्धाच्या घरामध्ये जाते, कधी घराच्या बाहेर निघते. कधी बुद्धाच्या घरामध्ये जाते, कधी बुद्धाच्या घराच्या बाहेर निघते. समजून राहिला? कधी प्रवेश करते, कधी बाहेर निघते. कधी अंगात येते, कधी अंगातला बाहेर निघते, आहे का नाही? एका दारू पिता कधी नालीत पडते, सुदनीत राहिला का देवासरा घर जाते बिचारा. आज चांगले आले ते आले म्हणते बाप्पा सुदनी. कधी अंगात आली का नालीत, अंगात नाही तर सरळ. मग असं चालत राहते. म्हणून या देशामध्ये जर चांगले लोक जर निर्माण झाले तर हा देश सुजलाम सुफलाम तयार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भगवंतांनी म्हटलेलं आहे, एखादे चांगले ध्येय ठरविले असेल तर त्याच्या प्राप्तीसाठी कितीही अडथळे आले तरी त्यातून माघार घेऊ नये. असे केले तर आपण ठरविलेले ध्येय किंवा कार्य पूर्णत्वास नेऊ शकत नाही. आता हे तरुणाले लागू होते, अजून जे तरुण पिढी आहे त्यालासुद्धा लागू होते. आता बघा, ते शिक्षण शिकतात, मोठे होतात, बनतात, विचार काहीतरी बनायचं असते, कोणत्या क्षेत्रात जायचं असते. जर त्यांनी भगवंताचा मार्ग नाही अवलंबला, जर ते आपल्या कामावर ठाम नाही राहिले, ऐदीपणा जर अंगात आणला, मी कायले हे काम करू, मी कायले वावरात जाऊ, मी कायले ते काम करू, आहे का नाही? मी तर एवढा शिकलेला तर तिथं मग डिप्रेशन येते, नशा येते, तिथं मग त्याला नैराश्य येते, दुर्बलपणा येते आणि मग तो खचून जाते पूर्ण. जर तो आपल्या मेहनतीच्या मार्गावर चालत राहिला, काम करत राहिला तर त्याची प्रगती होते. तर म्हणून इथं जे सुरुवातीला सांगितलं आहे, सर्व काही शुभ आहे असे समजून जीवन जगणाऱ्यांच्या इंद्रियांच्या बाबतीत बेफिकिरीने राहणाऱ्यास, जेवण संयम न ठेवणाऱ्या, आळशी व कोणतेही काम न करणाऱ्या माणसास मार उन्मळून पाडते. आळशी माणसाले बायना करते ना, आज जमलंच नाही, मी ते काम करूच शकत नाही, मग जीवावरच येते, आहे का नाही? मग कसं जो पैसा असतो जवळ तोही निघून जाते आणि मग टेन्शन वाढते, नशा करणं, मग अधिक आपण आपल्या हाताने टेन्शन वाढवून घेतो. म्हणून कामामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे, चालू असलं पाहिजे माणसानं. वेळ आहे करत राहिलं पाहिजे, हलकं फुलकं काही ना काही हातपाय चालू ठेवले पाहिजे. त्याला मग काही चांगलं वाटते, नैराश्य येत नाही. आणि जसा जोराचा वारा दुर्बल झाडांना जमीनदोस्त करतो, तसं मग आळशी माणसाला काही माणूस जमीनदोस्त होऊन जाते, माणूस संपून जाते, थांबून जाते. म्हणून
भगवंतांनी म्हटलेलं आहे का तुम्ही जे ठरलेलं आहे बा तुमचंवालं त्या मार्गावर तुम्ही चांगल्या चालत राहा, काम करत राहा, तुमची प्रगती निश्चित होईल. आणि ते प्रगती करण्यासाठी तुम्हाला मग काही भगवंतांनी जे पंचशील दिलेलं आहे, अष्टशील दिलेलं आहे, त्या मार्गावर तुम्हाला चालावं लागते. आणि जेव्हा तुम्ही चालसाल तेव्हा प्रगती होते. आणि प्रगती झाली तर मग चांगले दिवस येतात, आनंद वाटते, प्रसन्न वाटते. मग तुम्ही गरीब असा, मध्यमवर्गीय असा की श्रीमंत असा, तुम्हाला चांगलं कार्य करावंच लागते. चांगलं कार्य करत राहावं लागते. आणि चांगलं कार्य करत राहणे म्हणजेच धम्म आहे. आणि तुम्ही त्या मार्गाने चालाल अशी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. साधू साधू साधू.